ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण गाजरचा हलवा बनवू। त्यासाठी 1 किलो गाजर घेतलेले आहे। आता आपण ते शिलून घेऊ आणि किसून घेऊ। आता आपण गाजर किसून घेतलेले आहे। हे 1 किलो गाजर आहे। 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे। 50 ग्रॅम तूप घेतलेला आहे आणि बदाम आणि काजू घेतलेले। आता एक काजू आणि बदाम हे किसून घेऊ। आता कढई गरम झालेली आहे। आता आपण तूप टाकू। आता हे काजू बदामचे काप केलेले आहे ते टाकू। चांगले फ्राय होऊ देऊ। चांगले फ्राय झालेले आहे। आता आपण गाजरचा किस टाकू। ते सगळं मिक्स करून घ्या। असं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आता 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण त्यात साखर टाकू। साखर चांगली मिक्स करून घेऊ। आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवू। मंद आचेवर होऊ देऊ। असं मधून चेक करत राहायचं। साखर टाकल्यामुळे गाजरच्या किसाला पाणी सुटते, त्यामुळे जरा ते सुकू द्यायचं। दिवस तर टिकतो हा फ्रीजमध्ये ठेवला तर। आणि 2 मिनिटं झाकून ठेवू। आता गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता आपण वाढू। गरमागरम गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता आपण तो खाऊ। ललिता मराठी किचनला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।